बारामतींच्या सुप्रिया सुळेंची लेक आता नागपूरची सून होणार आहे. हो, आणि या हाय प्रोफाईल सोयरिकी मागे महाराष्ट्राच्या दोन मोठ्या नेत्यांचा हात आहे. कोण आहे ते? पवारांचे होणारे नात जावई सांगतो. तर सुप्रिया सुळेंचे होणारे जावई आहेत सारंग अरुण लखानी. नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक आणि विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते सुपुत्र आहेत. रेवती सुळेंचे होणारे सासरे अरुण लखानी हे भाजपच्या IT विभागाच्या केंद्रीय समन्वयकपदी असल्याचं एक पत्रक भाजपच्या ऑफिशियल पेजवर बघायला मिळालं. सारंग फक्त बिझनेसमॅनच नाहीये, तर तो एक नॅशनल लेवलचा बॅडमिंटन पट्टू सुद्धा आहे. तर दुसरीकडे रेवती सुळे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर तिने जगातल्या प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीच्या निवडणुकीत तिने मैदानात उतरून जोरदार प्रचारही केला होता. याच रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं लग्न ठरलंय अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू होत्या. त्यातच आता माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर रेवती आणि सारंग या दोघांचा फोटो शेअर केला आणि बघता बघता ही सुळे लखानी जोडी व्हायरल झाली. आणि या सगळ्या सोयरिकी मागे ट्विस्ट असा आहे की हे लग्न जुळवण्यामध्ये चक्क नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. म्हणजे राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असं जे म्हणतात ना, ते खरंच आहे. कारण एकीकडे राजकीय मैदानात आरोप प्रत्यारोप होत असले तरी कौटुंबिक पातळीवर मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे सगळेच पक्ष एकत्र आलेले दिसतात. गडकरी आणि फडणवीस यांच्या पुढाकाराने जुळलेलं हे लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. तुम्हाला ही सुळे आणि लखानी जोडी कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका लगाव बत्ती.